शेतकरी बंधूंनो, पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच कर्नाटक, आंध्र, गुजरात, MP आणि हरियाणामध्ये साधारण 6 राज्यांमध्ये याचा वापर होतो आहे। हे तंत्रज्ञान द्राक्षामध्ये, केळीमध्ये, ऊसामध्ये वापरलं जात आहे आणि वेळोवेळी हे या तंत्रज्ञानाने सिद्ध करून दाखवलं आहे की प्रत्येक पिकामध्ये संतुलित खतांच्या मात्रा दिल्याने उत्पादनात वाढ होते। माझी शेती साधारण 10 एकर शेती मला आहे। पूर्वीपासून आम्ही वडील शेती करत होते ते वडिलांची असं शेती म्हणजे पारंपरिक पद्धतीची शेती होती। 3 फुटाची सरी सोडायची, बियाणं कुठलं तरी उपलब्ध काय आणायचं, ते लावून मोकळं व्हायचं आणि अपेक्षित उत्पादन निघायच्या वेळेला ते काय समाधान काय असं वाटायचं नाही। मग त्याला असं आमच्या मित्राकडून आम्हाला पाटील बायोटेक कंपनी याविषयी त्यांनी मार्गदर्शन केलं। त्यांची लागण करण्याची पद्धत, त्या 2 ओळीतलं अंतर आणि शिवाय त्या कंपनीचं जे ह्युमॉल रिलीजर कॅलनेट याचा वापर, हे जे सविस्तर माहिती घेऊन आम्ही ते आमच्या शेतात एक प्रयोग गेल्या वर्षी 3 एकराला केलेला आहे। त्याचबरोबर त्यात मिल फायटर म्हणून एक कीटकनाशक आहे। मग त्याचा उगवण क्षमतेवर असा जबरदस्त परिणाम होतोय की मुळात कोंब जमिनीतून कोंब येतानाच चांगला मजबूत येतोय। त्यानंतर बांगलन वगैरे त्यांची 2 अळवणे आहेत अशी। पहिल्या जे आमची पारंपरिक जे पद्धतीने होतं त्याच्यापेक्षा चांगला आता म्हणजे प्रगती सुधारणा आमची तरी स्वतःला तरी चांगली वाटते। या पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानानं आम्ही केलेलं ऊस हा एक रस्त्याकडेला एक आमचा 1 एकर प्लॉट होता। तो बियाण्यासाठी आम्ही 6000 रुपये गुंठ्यानं विकला। त्यावेळी 10.5 ते 11 महिन्यात ते बियाणं होतं। त्यावेळी त्या ऊसाचं एका ऊसाचं वजन साधारण 2.25 ते 2.5 किलोच्या दरम्यान ते ऊसाचं एका ऊसाचं वजन होतं। त्यामुळं 6000 रुपये म्हणजे 2,40,000 रुपये नेट मला एका एकरात 11व्या महिन्यात ते उपलब्ध झाले। अजून तो ऊस कारखान्याला जाईपर्यंत अजून 2-3 महिने थांबला असता तर अजून किमान त्याच्यातून 25,000 ते 30,000 रुपये अनेक वाढ झाली असती। आता शिवाय त्यानंतर आम्ही आता नवीन यावर्षी साधारण 3 एकर क्षेत्रासाठी त्यांचं तंत्रज्ञान घेतलेलं आहे। आता लागण 3 एकर केलेली आहे। 4.5 फूट सरी सोडून बेसल डोस लागणीपूर्वी 1 महिना अगोदर त्यांच्या नियमानं देऊन आळवणी दिल्यात। नंतर 8 महिन्यापर्यंत त्यांचं जे काही त्यांनी आम्हाला ठरवून दिलेलं एक चार्ट होता, त्या चार्टप्रमाणे आम्ही त्याची लागवड वगैरे घालून सगळी व्यवस्थित चांगल्या पद्धतीचा ऊस आता शेतात उभा आहे। तर आपल्या ऊसाला साधारण आता 26 ते 27 कांड्यापर्यंत ऊस गेलेला आहे आणि चांगल्या प्रतीचा ऊस आता शेतामध्ये सध्या उभा आहे। तर इथंच शेजारी पारंपरिक पद्धतीने केलेला जो ऊस आहे त्याची वयोमर्यादा आपली वयोमर्यादा साधारण 2-3 दिवसाच्या फरकात आहे। त्यामुळे ती बरोबर असायला पाहिजे होती, पण तसं ते घडलेलं नाही। 15 ते 16 कांड्यापर्यंत आता ऊस आहे। तर साधारण कांड्याची लांबी आपल्या तर एका वितीपेक्षाही कांड्याची सध्या जास्त आहे। तर त्याची बघितलं तर 3 ते 4 इंच 5 इंच जास्त अशी त्या कांड्याची सरासरी लांबी आहे। याच्यातच आपल्याला दोन्हीतला म्हणजे फरक काय आहे तो जाणवतोय। आता वजन साधारण म्हणाल तर एका ऊसाचं सध्या वजन 2.5 किलोच्या आसपास एका ऊसाचं वजन आहे। म्हणजे एकरी 40,000 ऊस धरले तर 100 टन ॲव्हरेज आत्ता ऊस तोड जरी केली तर तेवढं मिळणारच अशी आमची एक खात्री आहे। तर प्रत्येकानं आपापल्या शेतामध्ये त्यांच्या कॅपॅसिटीनुसार 20 गुंठ 1 एकर जसं ज्यांना कशी सोय असेल तशी या पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरावं। आणि जरी खर्च जादा वाटत असला तर तो खर्च काय याच्यात राहत नाही। त्याच्यामुळे आपलं आर्थिक प्रगती 100% सुधारतेच। आमचं एकूण शेती 18 एकर शेती आहे आमचं। यावर्षी आम्ही 4 फुटी सरीवर लावण करून
पाटील बायोटेक त्यांचं तंत्रज्ञानाचा नवीन प्रयोग वापरून आम्ही ऊसामध्ये लई फरक जाणवले आम्ही. दरवर्षी आमचं ऊस उत्पादन एकरी किमान 55 ते 60 निघत होते. आता यावर्षी आमचं अपेक्षा आहे की 80 ते 85 पर्यंत सरासरी निघेल. आमचं हे लावण गेल्या साली आम्ही डिसेंबर पहिल्या आठवड्यामध्ये लावण केलं होतं आम्ही. आता ऊसाची सरासरी वाढ 10 ते 11 फूटपर्यंत आहे फक्त ऊसाची. पाटील बायोटेकचं आम्हाला खूपच फरक वाटला आहे. आम्ही आता ह्या वर्षी आणि एक 8 एकर प्लॉट पाटील बायोटेकचं वापरलं आहे आम्ही. आता ह्या ऊसाला 9वा महिना चालू आहे. गेल्या साली आम्ही डिसेंबरमध्ये लावण केलेलं होतं. आता ऊसाची कांडी 26 ते 27 कांडी भरलेली आहे ऊसाची. आणि पेरीची अंतर एका 8 ते 9 इंच सरासरी आहे. आणि ऊसाची वजन 1 किलो ऊस कमीत कमी 3.5 ते 4 किलोपर्यंत भरेल. दरवर्षी आम्ही 60 टन एकरी 60 टन प्रमाणे काढत होता ॲव्हरेज. आता यावर्षी आमचं ऊसाचे पेरीचं अंतर आणि ऊसाचं वजन आणि लांबी बघून आमचा अंदाज आहे की एक 85चे पुढं ॲव्हरेज निघेल हे आमचा अंदाज आहे. 100पर्यंत पण जाईल. यावर्षी आम्ही दरवर्षापेक्षा पण एकरी एक 15 ते 20 हजार रुपये जास्ती खर्च केलेला आहे आम्ही. म्हणून यावर्षी ऊसाचे वजनमध्ये लई फरक होणार आहे. सर्व कांडीच्या पेरीच्या अंतरमध्ये एक समान आहे. यावर्षी आम्ही एक 10,000 रुपये जास्तीचा खर्च करून 50 ते 55च्या बदल आमचा 90 ते 100 ॲव्हरेज म्हणजे दुपटीवर आमचं ॲव्हरेज निघालेलं आहे. हे सगळं आम्ही नवीन तंत्रज्ञान वापरलेलं आहे पाटील बायोटेकचं आणि हे आम्हाला खूप चांगलं वाटलं आहे. ह्यावर्षी आम्ही 5 एकरचं प्लॉट ट्रायलला बघितलं होतं. आम्हाला समाधानकर आहे कारण 5 एकरमध्ये आमचं वर्षाला ऊस एक 250 ते 350 टन ऊस निघायच्या जागी आमच्या यावर्षी एक 400 ते 500 ऊस निघतं आहे. आमचं सगळं इन्कम डबलवर निघतं आहे. म्हणून काय आम्हाला समाधान आहे. मी यापूर्वी पारंपरिक पद्धतीनं ऊस आणि इतर पिकं कापूस, सोयाबीन, धान या पद्धतीनं घेत होतो. परंतु मला ज्यावेळेस असं लक्षात आलं शेती करताना की खर्च आणि माझं उत्पन्न हे सरासरी इक्वल म्हणजे बरोबर होऊ लागलं. त्यामुळे मी या शेतीसाठी यापुढं काय करायचे म्हणून मी शोध घेत निघत असताना मला एक पाटील बायोटेकचं की त्यांचं तंत्रज्ञान आणि त्यांची माहिती मिळाली. मी पहिल्यांदा त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि मग त्यानंतर कशा पद्धतीनं ऊस लावायचा आणि कशा पद्धतीनं खतं वापरायचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी या ठिकाणी ऊस लावायचा प्रयत्न केला. अशा पद्धतीनं मी ऊसाची लावण 7 फुटावर केली आणि ऊसाची कांड्याची म्हणजे बेणं जे ऊसाला जे लावण्यासाठी बेणं असतं ते मी फक्त 1.5 टन एका एकरला आणि ते 7 फुटावर लावत असताना उभे कांडे न लावता आडवे कांडे मी या ठिकाणी वापरून त्या ठिकाणी मी दर 21 दिवसाला या ऊसाला त्यांनी जे सांगितलेली माहिती आहे त्या पद्धतीनं मी ड्रिचिंग अशा त्यांनी जे डाटा दिला होता मला त्या पद्धतीने मी वापर केला. आज माझ्या ऊसाची संख्या प्रत्येक वळीला जवळपास 800 असून कांडे सरासरी 20 कांड्यावर ऊस आलेला आहे आणि अंदाजे वजन 3 ते 4 किलो आज रोजी 20 कांड्यावर वजन आहे. आणि माझ्या पारंपरिक ऊसाचं वजन अंदाजे करून पाहिलं 2 किलोपास म्हणजे एकदम दुपटीचा फरक या ठिकाणी मला दिसून येत आहे. हे सरासरी आज लावण केल्यापासून 9 महिन्याचा ऊस आहे आणि 9 महिन्यामध्ये आणखीन उंची वाढायला पाहिजे होती. पण मे ते जून मला या ठिकाणी पाण्याची कमतरता भासली. त्याच्यामुळं माझ्या ऊसाची उंची जी कांड्याची संख्या मला पाहिजे ते झालेली नाही. तर आणखीन 3 महिने माझ्या ऊसासाठी मला वेळ आहे आणि माझ्याकडे आत्ता पाणी उपलब्ध आहे. त्याच्यामुळं मला आजचं उत्पन्न जवळपास 80च्या जवळ येतं आहे. परंतु या 3 महिन्यामध्ये ऊसाची जर वाढ चांगल्या पद्धतीने मिळाली तर मी सरासरी 100च्या जवळपास जाईल अशी माझी स्वतःची खात्री झालेली आहे. एकरी 40नं या ठिकाणी मला वाढ होत आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यानं
या पद्धतीनं आणि हे जर तंत्रज्ञान आपण अवगत केलं तर जास्तीत जास्त आपणाला सर्वालाच फायदा होण्याच्यासाठी हा खर्च करणं बी गरजेचं आहे आणि हे तंत्रज्ञान वापरणंही गरजेचं आहे. शेतीमध्येच आपण चांगल्या प्रकारे प्रगती करून दाखवावं ह्या उद्देशानं मी नोकरी न करता शेतीकडे घेतलं आणि 1989ला मी पाईपलाईन केलं आणि ऊस लावलं. आज जवळपास 23 वर्षे मला म्हणजे ऊस लावून सुरुवात झालेली आहे आणि मी आतापर्यंत जी काही शेती केलेली आहे ती शेती फक्त पारंपरिक पद्धतीने मी शेती केलेली आहे. त्याच्यामुळे त्या पद्धतीमध्ये मला विशेष तेवढं मला समाधानी वाटलं नाही आणि तेवढं उत्पन्न पण मिळालं नाही. ज्यावेळेस मी जे पाटील टेक्नॉलॉजीचा यूज केलं, उपयोग केलं, त्यावेळेस मला अक्षरशः दिवसेदिवस ज्यावेळेस ते चांगलं दिसायला लागलं त्यावेळेस माझं मन भरून यायला लागलं. पण माझं एक दुर्दैव आहे त्याच्यामध्ये, उन्हाळा आला. उन्हाळा आल्यानंतर आमचं जे करंटची समस्या निर्माण झाली त्याच्यामुळे मला पाण्याची कमकुवत निर्माण झाली. तरी पण दैवादैव हे का पाटील टेक्नॉलॉजीमुळे म्हणा तर मी माझं पीक त्याच्यातून जर पाहिल्यानंतर मला एकदम समाधान वाटलं. कारण आज माझ्या पिकाला आज म्हणजे 10वा महिना रनिंग आहे. पहिलं जे मी ऊसाचं उत्पन्न 30 ते 40 टनाच्या वर माझं उत्पन्न गेलेलं नाही आणि मला वाटायचं मी कमीत कमी केव्हा तरी 50 तरी करेल का. पण आता मला एक आत्मविश्वास आहे की ह्या वर्षी मी माझ्या ऊसाचं उत्पन्न कमीत कमी 70 टनापेक्षा तर मी कमी करणार नाही असं मला आत्मविश्वास आहे. कारण ह्या पाटील टेक्नॉलॉजीमध्ये तशा प्रकारचे जे शक्ती आहे ते ह्युमान नावाची जी वस्तू आहे ते जमिनीमधले जे त्यांनी ते गुणधर्म त्याच्यामध्ये ओढून घ्यायची त्याच्यामध्ये जे ताकद आहे ते आम्हाला केव्हा हे खांड्या पाहिल्यानंतर ऊसाची उंची वाढल्यानंतर ऊसाची जाडी वाढल्यानंतर हे आम्हाला सर्व कळून आलेलं आहे साहेब. आणि मला अभिमानानं सांगा वाटतं ज्या शेतामध्ये 23 वर्षापासून जर ज्या जमिनीमध्ये मी 23 वर्षापासून ऊस घेत असताना पाटील टेक्नॉलॉजीचा उपयोग ज्यावेळेस मी करून घेतलं त्यावेळेस मला 70 ते 80 टन उतार्याचं मला ज्यावेळेस दिसलं त्यावेळेस मला आणखीन फार समाधान वाटलेलं आहे. आणि असंच हे समाधान माझ्या करणाऱ्या शेतकऱ्यालासुद्धा वाटेल. तर मी माझ्या परिसरातील किंवा गावातील किंवा भालकी तालुक्यातील शेतकऱ्याला मला एक विनंती करायची आहे की तुम्हीसुद्धा पाटील टेक्नॉलॉजीचा जर उपयोग केलात तर खरोखर तुमच्या शेतामध्ये तुम्ही 40च्या ऐवजी जवळजवळ 100 आणि मला आत्मविश्वास आहे आता पुढे मी 70ला ह्या वर्षी आहे, पुढल्या वर्षी मी 100ला गेल्याशिवाय राहणार नाही. आणि माझी शेती पूर्ण मी पाटील टेक्नॉलॉजीचा उपयोग घेऊन त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्याच गौर वापरून मी पुढली शेती करणार आहे साहेब. गेल्या 10 वर्षापासून पाटील बायोटेकने पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी खतांच्या संतुलित मात्रा कशा द्यायच्या हे शिकवलं. अनेक चांगली उत्पादनं पाटील बायोटेकने दिली आणि त्याचनुसार एक क्रांतिकारी उत्पादन की जे बुरशीजन्य आणि व्हायरसजन्य अशा रोगांपासून सर्व पिकांचा बचाव करते असं क्रांतिकारी उत्पादन म्हणजे अरेना चॉकलेट. अरेना चॉकलेटचा उपयोग हा बुरशीजन्य आणि व्हायरसजन्य रोगांसाठी भेंडी, टोमॅटो आणि पपईमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जे शेतकरी वापरत आहेत त्यांना झालेला आहे. त्याचबरोबर सर्व वेलवर्गीय पिकांमध्ये सुद्धा याचा उपयोग अतिशय चांगला झालेला आहे. त्याच पद्धतीने डाळिंबामध्ये तेलाचे स्पॉट चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये थांबत आहेत. आपणही हे वापरून खात्री करून घ्यावी ही विनंती.